आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901. देशभरामध्ये 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असतानाच राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर आज भीषण अपघातांची मालिका घडली. महामार्गाचं संथ गतीनं सुरू असलेलं काम आणि रस्त्यावर विखुरलेल्या खडीमुळं एकाच दिवशी झालेल्या 3 वेगवेगळ्या अपघातात 18 वर्षीय कृषी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी झालेत. संकेत सखाराम बाचकर, राहणार गोटुंबे आखाडा असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. गोटुंबे आखाडा येथील संकेत बाचकर आणि त्याचा मित्र श्रीकांत काशीनाथ हापसे हे दोघे राहुरी कॉलेज या ठिकाणी ध्वजवंदनासाठी दुचाकीवरून चालले होते. गाडगे आश्रम शाळेसमोर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खडी पसरली होती. ही खडी वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये असतानाच पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये संकेत ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीकांतचा पाय फ्रॅक्चर झालाय. मयत संकेत हा लोणी या ठिकाणी BSc ॲग्रीचं शिक्षण घेत होता. अत्यंत हुशार आणि प्रेमळ स्वभावाचा मुलगा गमावल्यामुळं परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. त्याचे वडील शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करतायत. एकुलत्या एक तरुण मुलाच्या निधनामुळं बाचकर कुटुंबाचा आधार हिरावलाय. पहिली घटना ताजी असतानाच राहुरी बसस्थानकासमोर दुसरा अपघात झाला. रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरल्यामुळं कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे वय वर्ष 18 आणि सार्थक कैलास आहेर वय वर्ष 19 यांना आयशर टेम्पोनं धडक दिली. यामध्ये प्रसादचा हाताचा पंजा पूर्णपणे ठेचला गेला असून तो गंभीर जखमी झालाय. तर तिसरा अपघात राहुरी कॉलेजजवळ घडलाय, ज्यात राज मोहम्मद पठाण राहणार राहुरी स्टेशन हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातांना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि भारत कन्स्ट्रक्शन कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. वारंवार मागणी करूनही महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली नाही. रस्त्यावर खडी टाकताना सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. गेली 3 महिन्यांपासून कामाचा वेग मंदावला असल्यामुळं वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी रस्ता दुरुस्ती कृती समितीनं केली आहे. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना न केल्यास तीव्र जनआंदोलन केलं जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.